नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नागरिकशास्त्राचा 5वा लेसन भारत आणि अन्य देश. पहिले 4 लेसन आपण पाठीमागच्या वेगवेगळ्या पिरियडला वेगवेगळ्या कालावधीमध्ये पाहिलेले आहेत, आहे की नाही. तर हे जे 5 लेसन आहेत एकूण तुम्हाला नागरिकशास्त्रामध्ये बघितले. तुम्ही अनुक्रमणिका कधी बघितले का बाळांनो? तर नागरिकशास्त्रामध्ये तुम्हाला राज्यशास्त्र आहे, तुम्हाला नागरिकशास्त्र नाही आहे. त्यामध्ये एकूण 6 लेसन आहेत. त्यातला आज मी तुम्हाला 5वा लेसन शिकवणार आहे. पहिले 4 झालेले आहेत. मला वाटतं महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी झालेल्या आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल जी आहे ती सुद्धा झालेली आहे. भारताची सुरक्षा व्यवस्था तीही झालेली आहे. संयुक्त राष्ट्र झालेले आहे. आणि आता 5वा लेसन, एकूण 6 लेसन आहेत, त्यातला हा 5वा लेसन आहे. भारत आणि अन्य देश. पहिले 4 व्यवस्थित आपण संपवलेले. तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असाल, समजून घेतला असेल अशी अपेक्षा आहे. तर आता चला थोडी उजळणी करू मध्ये काय दिले आहे पहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं प्रगतीच्या यूट्यूब चॅनेल प्रगती क्लासेस टेक 2020 मध्ये स्वागत आहे. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. आज आपण भारत आणि अन्य देश, भारताचा परदेशाशी म्हणजे वेगवेगळ्या देशाशी कशा पद्धतीनं संबंध आहे, रिलेशन कसे आहेत, शेजारील राष्ट्र कोणकोणते आहेत, त्यांच्याशी संबंध कसे आहेत, या साऱ्या गोष्टीचा आपण आज अभ्यास करणार आहोत. लेसनला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला चला थोडी उजळणी करूयामध्ये काय दिलेलं आहे पहा. मागील प्रकरणं जी आपण पाहिली, 4था असेल, 3रा असेल, खास करून 4थ्या प्रकरणामध्ये संयुक्त राष्ट्र हे प्रकरण होतं. आठवतं तुम्हाला? या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय संघटना ज्या होत्या, वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय रिलेशन्स याविषयी आणि शांतता रक्षणातील तिच्या भूमिकेविषयी जाणून घेतलेला आहे आपण. म्हणजे त्याचा अभ्यास केलेला आहे आपण. जगामध्ये शांतता नांदावी म्हणून आपण शांतताप्रिय देशापैकी आहोत. रक्षणातील जी भूमिका आहे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनेची ती आपण जाणून घेतलेली आहे. शांतता रक्षणाच्या कामी भारताने संयुक्त राष्ट्रानं नेहमीच काय केलेलं आहे? संयुक्त राष्ट्रानं नेहमीच सहाय्य केलेलं आहे. तर ही संयुक्त राष्ट्र काय आहे माहिती आहे तुम्हाला? ही एक संघटना आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये शांतता आणि सुरक्षितता नांदावी, म्हणजे सर्व देशांना सुरक्षित वाटावं, पुन्हा अशा पद्धतीची संहारक युद्ध होऊ नयेत, यासाठी ही संघटना अनेक राष्ट्रांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केलेली आहे. तिला संयुक्त राष्ट्र असं म्हणतात. आता या अनेक संघटना होत्या ज्या संघटना शांततेसाठी जगभर प्रयत्न करत होत्या. रक्षणासाठी, शांतता रक्षण जे आहे ते प्रत्येक राष्ट्राची जबाबदारी मानून त्यांनी या संघटनेची स्थापना केलेली होती. हे मागच्या प्रकरणामध्ये आपल्याला समजलेलं आहे. आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहेत त्या आंतरराष्ट्रीय संघटना शांतता आणि सुरक्षितता यासाठीच काम करत असलेले आपण पाहतो. आता हे जे प्रकरण आहे भारत आणि अन्य देश, या प्रकरणामध्ये आपण भारत आणि भारतात शेजारची जी राष्ट्र आहेत, आता भारतात शेजारची कोणकोणती राष्ट्र आहेत हे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. बघा, अफगाणिस्तान एक आहे, नंतर पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, नंतर म्यानमार आहे, नंतर नेपाळ आहे, भूतान आहे, चीन आहे, मालदीव आहे. हे भारताच्या शेजारची राष्ट्र आहेत. किती झाली रे? भारताच्या शेजारी जवळजवळ 9 राष्ट्र आहेत. 9. समजतंय सर्वांना? ही तुमची म्हणजे पाठच असली पाहिजेत. असं लेसन शिकताना तुम्हाला ती सारी माहीत पाहिजेत. ही जवळजवळ 9 राष्ट्र भारताच्या शेजारी आहेत. पुन्हा एकदा सांगतो, अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, चीन आणि मालदीव अशी 9 राष्ट्र भारताच्या शेजारी आहेत.
आता या पाठामध्ये आपण भारत आणि त्यांच्या शेजारची राष्ट्रे यांचा संबंध, यांचा अतिशय बारकाईनं चिकित्सकपणे आढावा घेणार आहोत. भारतापासून दूरवर असणाऱ्या काही देशांशी भारताचे कशा प्रकारे संबंध आहेत. म्हणजे भारतापासून दूर आहेत, शेजारच्या देशांशी संबंध तर आपण पाहणार आहे, या 9 देशांशी संबंध तर आपण पाहणार आहे. पण जे देश आपल्यापासून दूर आहेत, म्हणजे युरोप खंडातले आहेत, अमेरिका आहे, नंतर अमेरिका झाल्यानंतर रशिया आहे, नंतर आफ्रिका आहे, इंडो पॅसिफिक, भारत आणि इंडो पॅसिफिक यांचा संबंध काय, आग्नेय आशिया काय आहे, या साऱ्या गोष्टी आपण या लेसनमध्ये पाहायच्या आहेत. एक एक आपण पाहूया, की नाही. तर अतिशय चिकित्सकपणे भारताच्या बाजूची शेजारील राष्ट्र आणि भारतापासून दूरवर असणारे काही देश यांचे संबंध कसे आहेत हेही आपल्याला यामधून समजून घ्यायचं आहे. ओके, काय अडचण आहे का बाळांनो? म्हणजे आपल्याला अगोदर हे क्लिअर असलं पाहिजे, हे नक्की आपल्या डोक्यात असलं पाहिजे की या या लेसनमध्ये, या धड्यामध्ये, या पाठामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. तर मी तुम्हाला 2-3 मुद्दे सांगितले. त्यातला एक मुद्दा होता आपल्या शेजारील राष्ट्र. आपल्या शेजारील कोणकोणती राष्ट्र आहेत तेही तुम्हाला मी सांगितलं. जवळजवळ 9 राष्ट्र आपल्या शेजारील राष्ट्र म्हणून ओळखली जातात. अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, चीन आणि मालदीव. ही जिभेच्या शेंड्यावर असली पाहिजेत. ओके, मी सांगताना इकडे तिकडे बघतोय, इकडे तिकडे हे करतोय नाही. त्यामुळं तुम्ही सुद्धा ती जिभेच्या शेंड्यावर ठेवायची. 9 राष्ट्र आपल्या शेजारची. आणि भारतापासून दूर असणारी अमेरिका, रशिया, आफ्रिकेसारखी जी राष्ट्र आहेत, या दोन्ही राष्ट्रांचा म्हणजे दूर असणारेही आणि भारताच्या जवळ शेजारी असणारेही यांच्याशी आपले संबंध कसे आहेत हे या पाठात आपल्याला अभ्यासायचे. क्लिअर आहे? चला पुढे बघा. एक नकाशा दिलेला आहे. तुम्ही जर बघत असाल त्या नकाशाकडे जर बारकाईने निरीक्षण करून जर तुम्ही पाहिलं तर हा जो नकाशा आहे, या नकाशामध्ये तुम्हाला शेजारची राष्ट्र पाहायला मिळतील. आता यामध्ये कोणकोणती शेजारची राष्ट्र आहेत बघा. एक एक राष्ट्र आपण शोधूया. कुठे आहे म्हणजे तुम्हाला नक्की भारताच्या नकाशात त्याचं स्थान काय आहे कळेल. ओके, हा भारताचा नकाशा तुम्हाला दिसला असेल, तुमच्या स्क्रीनवरती आहे. पेज नंबर 84 वरती हा लेसन आहे. पहिल्याच पेजवरती हा नकाशा दिलेला आहे. पहिलं जे राष्ट्र आहे ते इथे आहे बघा, अफगाणिस्तान. दिसलं तुम्हाला? हा 1 नंबरचं राष्ट्र आहे. हे 1 नंबरचं राष्ट्र आहे, शेजारचं राष्ट्र आहे आपल्या. नंतर अफगाणिस्तान झाल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला बघा पाकिस्तान आहे. बघितलं? हे 2 नंबरचं राष्ट्र आहे. किती राष्ट्र झाली? 2. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. नंतर बघा श्रीलंका एक राष्ट्र आहे, श्रीलंका. बघितलंय का तुम्ही? इथं खाली आहे, ते मी तुम्हाला सांगतोच. ओके, नंतर श्रीलंकेनंतर बांगलादेश. कुठे आहे बघा, बघू. बांगलादेश इथे आहे बघा. हे 3रं झालं. आणि हे जे राष्ट्र आहे हे 4थं राष्ट्र आहे. नंतर बांगलादेश नंतर म्यानमार बघा कुठे आहे. बांगलादेशाच्या बाजूलाच, त्याच्या बाजूला म्यानमार हे 5वं राष्ट्र आहे. बघितलं का तुम्ही? सापडतायत का? नंतर आहे नेपाळ. नेपाळ कुठे आहे बघा, इकडे उत्तरेकडच्या बाजूला भारताच्या हा नेपाळ आहे. हे आहे 6वं राष्ट्र. ओके, काय अडचण आहे का बाळांनो? नाही. नंतर नेपाळ आहे. नेपाळ झाल्यानंतर भूतान आहे. इथेच आहे बघा भूतान, नेपाळच्या बाजूला. हे आहे 7वं राष्ट्र. कळलं सर्वांना? नंतर भूतान झाल्यानंतर चीन आहे बघा. हा चीनचा भाग आहे असा. हा चीन फक्त लिहिलेला आहे, ते नकाशात दाखवलेलं नाही तसं. हे बघा, हे असं चीन, इथं चीन आहे. ओके, आता हे चीन आहे ना, ते 8वं राष्ट्र आहे. आणि अजून एक मी सांगितलं तुम्हाला, ते आहे मालदीव. समजलं? लक्षद्वीप आणि मालदीव या बाजूला अरबी समुद्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, अशा पद्धतीनं ही जवळजवळ 9 राष्ट्र आहेत. किती राष्ट्र आहेत शेजारी राष्ट्र? 9. तुम्ही नकाशात पाहिलं, भारत आणि शेजारील देश अशा पद्धतीनं खालच्या बाजूला माले किंवा मालदीव दिलेला आहे.
श्रीलंकाही दिलेला आहे की नाही. अशा पद्धतीनं हे वेगवेगळे देश आपण पाहतोय. मालदीव हे 9वं राष्ट्र आहे. कितवं राष्ट्र आहे हे? 9वं. कळलं का सर्वांना बाळांनो? हां, तर अशी शेजारची राष्ट्र तुम्हाला माहीत असली पाहिजे. ओके, चला पुढे बघा. तुम्ही जरा नकाशा पुढे करून बघितलं तर इथे बघा श्रीलंका आहे. बघितलं तुम्ही श्रीलंका. आणि श्रीलंका झाल्यानंतर हे श्रीलंका आहे बघा. आणि श्रीलंका झाल्यावर हे मालदीव आहे. हे श्रीलंका जे आहे ते तुम्हाला मी 3ऱ्या क्रमांकावर सांगितलेलं होतं. नकाशा थोडासा खाली होता, तो थोडासा वरती केला. आता दिसतंय बघा मालदीव. आणि हा 9वा देश सांगितलेला होता. असे 9 देश बघितले तुम्ही. वेगवेगळे हे 9 देश भारताच्या शेजारी असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर हा नकाशा पाहिल्यानंतर इकडे या उजव्या कोपऱ्यामध्ये चला शोधूयामध्ये काय दिलंय बघा. चला शोधूया म्हटलंय, सापडलं त्याच पेजवरती. दक्षिण आशियाच्या नकाशाच्या आधारे दक्षिण आशियाचा नकाशा घ्यायचा आणि त्या दक्षिण आशियाच्या नकाशाच्या आधारे भारताच्या सीमारेषा कोणकोणत्या राष्ट्राशी जोडलेल्या आहेत ते समजून घ्या. समजलं? आता हा जो नकाशा आहे ना, तो नकाशा आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवतो आणि 9 देश आपल्या सीमारेषा ज्या जोडलेले आहेत त्या सीमारेषाही दाखवतो. नंतर दुसरा आहे भारताव्यतिरिक्त ते कोणत्या राष्ट्राच्या सीमा एकमेकाशी जोडलेल्या आहेत ते सांगा. भारताच्या व्यतिरिक्त नेपाळ, भूतान आहे, नेपाळ, चीन आहे की नाही, बरेच राष्ट्र आहेत, ते आपल्याला पाहता येतील. असे हे दोन्ही प्रश्न चला शोधूयामध्ये आहे किंवा तुम्ही सर्च करून पहा, तुम्हाला दक्षिण आशियाचा नकाशा मिळेल. इथे सुद्धा दिलेला जो नकाशा आहे 84 पेजवरती तो दक्षिण आशियाचाच आहे. भारत आणि शेजारी राष्ट्रे भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या भारताच्या आशिया खंडात महत्त्वाचं स्थान आहे, हेही आपण पाहिलेलं आहे. आता पुन्हा एकदा नकाशा बघा. भारताच्या सीमारेषेशी कोणकोणत्या देशाच्या सीमारेषा आहेत असं विचारले. हा अफगाणिस्तान एक आहे, दिसतंय तुम्हाला? अरे दिसतंय का बाळांनो? तर नंतर आपण सीमारेषा पुन्हा एकदा बघूया. इथे वरती बघितलं तुम्ही, हा वरती जो नकाशा आहे इथं पाकिस्तान आहे, त्याच्यावरती अफगाणिस्तान आहे, नंतर नेपाळ आहे, भूतान आहे, नंतर बांगलादेश आहे, म्यानमार आहे, नंतर इकडे श्रीलंका आहे, इकडे मालदीव आहे आणि अजून कोणता राहिला? चीन राहिला. इथून असा हा चीनवरती हा तुम्हाला पाहायला मिळेल आहे की नाही. तर चीनसुद्धा आहे. असे प्रश्न तुम्हाला इकडे शोधायला सांगितलेले आहेत. चला शोधूयामध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला सीमा आपल्या जोडलेले आहेत. आता यामध्ये बघा मालदीव, माले आणि श्रीलंका, मालदीव आणि श्रीलंका यांचे जे सीमा आहेत ना, त्या सीमा बघा सामुद्रिक सीमा आहेत. ही सीमा जी आहे बघितलं, आणि इकडे मालदीव आहे म्हटल्यानंतर ही सीमा. अशा 2 बंगालच्या उपसागरात एक आहे आणि अरबी समुद्रामध्ये एक आहे. अशा पद्धतीच्या सीमा तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. जवळजवळ 9 देशाच्या सीमा आपल्या भारत देशाच्या सीमेशी जोडलेल्या आहेत. त्यातले 2 देश जे आहेत ते समुद्र सीमेने जोडलेले आहेत. एक आहे मालदीव आणि दुसरा आहे श्रीलंका. ओके, काय अडचण आहे का? चला पुढे चला. दुसरं पेज बघा. आता दुसऱ्या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला दिसेल की भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या भारताचं आशिया खंडातलं स्थान जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. आणि भारताच्या शेजारी, भारताच्या शेजारची जी राष्ट्र आहेत त्या शेजारी राष्ट्रांमध्ये अफगाणिस्तान, कोणकोणती राष्ट्र आहेत बघा, मी सांगितलेले आहेत का बघा. एक आहे अफगाणिस्तान आहे. ओके, नंतर आहे पाकिस्तान बघितलं, नंतर श्रीलंका, नंतर बांगलादेश, नंतर म्यानमार, नंतर नेपाळ, नंतर भूतान, नंतर चीन, नंतर मालदीव, या सर्वांचा समावेश आहे. समजलं? माझ्याकडून मला वाटतं म्यानमार राहिलेलं होतं आहे की नाही? नाही, सांगितलं होतं मला वाटतं म्यानमार का नाही. हां, असे 9 देश आहेत. किती झाले बघा? पहिला अफगाणिस्तान, अफगाणिस्तान झाल्यानंतर दुसरा
पाकिस्तान, तिसरा कोणता आहे श्रीलंका, चौथा कोणता आहे बांगलादेश, पाचवा आहे म्यानमार, सहावा आहे नेपाळ, सातवा आहे भूतान, आठवा आहे चीन आणि मालदीव. असे किती देश झाले रे? एकूण 9 देश. हे तोंड पाठ असलं पाहिजे. समजते सर्वांना? जर नसतील माहीत तर थोडंसं लेक्चर थांबवायचं, पॉज करायचं, एका पेजवरती ते बाजूला लिहून काढायचं आणि पाठ करून घ्यायचे. पाठ 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 असा कॉन्फिडन्स पाहिजे. अभ्यास करताना अभ्यास करावासा वाटला पाहिजे. मलाही बरंच काही कळतंय येतंय असं वाटलं की मग अभ्यास करावासा वाटतो. आता बघा, समानता, परस्पर आदर या मूल्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणात महत्त्व आहे. भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे त्यामध्ये 2 मूल्य तरी जपली जातात. एक परस्परांचा आदर आणि दुसरा आहे समानता. हे समानता एक आहे आणि परस्परांचा आदर दुसरा आहे. या मूल्यांना भारताच्या राष्ट्रीय धोरणामध्ये अत्यंत महत्त्व आहे. या मूल्यांना अनुसरूनच भारताने शेजारी राष्ट्राशी आपले संबंध प्रस्थापित केलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे भारताच्या बाजूला असणारी जी शेजारची राष्ट्र आहेत त्या राष्ट्राशी आपलं जे संबंध प्रस्थापित झालेले आहेत ते या 2 गोष्टीचा विचार करूनच झालेले आहेत. एक आहे समानता, ही समानता आहे, आणि दुसरे आहे परस्पर आदर, म्हणजे एकमेकाचा आदर. म्हणजे केवळ छोटं राष्ट्र आहे, दुर्बळ आहे म्हणून आपण कशाही पद्धतीनं त्यांच्याशी व्यवहार न करता भारताची जी मूल्य आहेत, समानतेचं मूल्य आणि परस्परांच्या आदराचं मूल्य, ते आपण हे संबंध प्रस्थापित करताना जपतो. भारतीय उपखंडामध्ये भारत हा आकाराने सर्वात मोठा देश आहे. समजलं? भारतीय उपखंडामध्ये भारत हा काय आहे? सर्वात मोठा देश आहे. तसंच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं ही 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आर्थिकदृष्ट्या आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं, या दोन्ही दृष्टीनं जरी पाहिलं तरी भारत अधिक विकसित आहे इतर देशांच्या तुलनेत. त्यामुळं दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचा जो प्रभाव आहे तो सर्वात जास्त असणार. त्याची कारणं आहेत. काय कारणं आहेत रे? एक तर भारत आकारानं खूप मोठा आहे, सर्वात मोठा आहे आशियातला. ओके, भारतीय उपखंडातला, आशियातला नाही. कदाचित चीन असेल क्षेत्रफळाच्या दृष्टीनं, पण चीनचं कसं आहे माहिती आहे का? ॲक्च्युली भारता एवढं क्षेत्रफळ चीनचंही नाही आहे, पण तरीही चीन समजतात, कारण बरेचशा देशाच्या सीमा चीननं बळकवलेले आहेत. हाँगकाँगचे आहे, बरेच आहेत, भूतानचे आहे, भारताचे काय भाग आहे वगैरे वगैरे. त्यामुळं त्यांचं क्षेत्रफळ जास्त, पण तसा भारतच आहे. पण भारतीय उपखंडामध्ये तरी भारतच आहे मोठा, आकारानं मोठा आहे, आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा तो विकसित आहे इतर राष्ट्राच्या तुलनेत. आणि त्यामुळं भारताचा प्रभाव या भारतीय उपखंडामध्ये जास्त आहे. समजलं? नक्की समजते का सर्वांना? त्यामुळं भारताचा प्रभाव राहणारच. आता पुढे बघा, भारत आणि पाकिस्तान, एक देश आपण आता पाहत जाणार आहोत. भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध कसे आहेत बघा. 1947चा जो कालावधी आहे त्या 1947मध्ये भारताची काय झालेली आहे रे? फाळणी झालेली आहे. भारतामधून पाकिस्तान वेगळा झालेला आहे. भारत आणि पाकिस्तान हे 2 देश फाळणी होऊन 2 देश निर्माण झालेले आहेत. समजलं? त्यातला एक आहे भारत आणि दुसरा जो आहे तो आहे पाकिस्तान. असे 2 त्या फाळणीतून देश निर्माण झालेले आपण पाहतो. आता हे जे 2 देश निर्माण झाले, भारत आणि पाकिस्तान, आता या भारत आणि पाकिस्तानचं हे संबंध आपल्याला पाहिजे. भारत आणि पाकिस्तान या 2 देशाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा या 2 देशाच्या संबंधावर 3 समस्यांचा जास्त प्रभाव आहे. त्यातली पहिली जी समस्या आहे ती कोणती आहे बघा. दोन्ही राष्ट्राच्या जागतिक दृष्टिकोनामध्ये फरक आहे. ही एक समस्या आहे. म्हणजे दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक म्हणजे काय कळतं तुम्हाला? दोन्ही राष्ट्राचं जगाच्या राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे, आणि जगाचा सुद्धा त्यांच्याकडे, या दोन्ही राष्ट्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. जग भारताकडे वेगळ्या दृष्टीनं पाहतं आणि पाकिस्तानाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहतं. असा दृष्टिकोन वेगळा आहे. नंतर दुसरा प्रभाव कशाचा आहे? काश्मीर समस्या. म्हणजे पाकिस्तान आणि काश्मीर
पाकिस्तान हा काश्मीरला आपला हिस्सा मानतं, भारत हा पाकिस्तानचा काश्मीरला आपला हिस्सा मानतं. यावरून सुद्धा वाद आहे. म्हणजे भारताचा POK ज्याला म्हणतात ना, पाक ऑक्युपाईड काश्मीर, म्हणजे भारताचा बराचसा भाग हा पाकनं व्याप्त आहे, ऑक्युपाईड केलेला आहे. त्यावरून दोघांमध्ये वाद आहेत. आणि तिसरं अण्वस्त्रविषयक संघर्ष आहे. म्हणजे भारत आणि पाकिस्तान ही दोन शत्रुराष्ट्र आहेत आणि शत्रुराष्ट्राबरोबर दोन्हीही अण्वस्त्रधारी आहेत व अणुवस्त्र त्यांच्याकडे आहेत, अणुबॉम्ब आहेत थोडक्यात. ओके, अशा 3 समस्यावरती, या वेगवेगळ्या 3 समस्या आहेत बघा. या 3 समस्यावरती, या 3 समस्यांचा भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधावरती प्रभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतं. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांचं, तुम्ही जर पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान ही जी दोन्ही राष्ट्र आहेत, ती जी दोन्ही राष्ट्र आहेत ना, ती दोन्ही राष्ट्र तुम्ही त्यांच्या संबंधाचा अभ्यास केला. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्राचं जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. भारत जगाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहतो आणि पाकिस्तान जगाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहतो. भारतीय जागतिक दृष्टिकोनानुसार भारताने शीतयुद्धकालीन लष्करी संघटनांना विरोध केला आणि भारत पाकिस्तान संघर्ष द्विपक्षीय म्हणजे आपापसात सोडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे शीतयुद्धाच्या काळामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला संघर्ष कमी व्हावा यासाठी शीतयुद्धकालीन लष्करी संघटना जो होत्या त्या संघटनांना हा भारत पाकिस्तानचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताने विरोध केलेला आहे. म्हणजे भारताचं म्हणणं काय आहे की पाकिस्तान आणि भारत यांच्यामधला जो संघर्ष आहे किंवा प्रश्न आहे तो या 2 देशाचा प्रश्न आहे. तिसऱ्याने यामध्ये लुडबुड करण्याचं काही कारण नाही. भारत पाकिस्तान संघर्ष हा द्विपक्षीय आहे म्हणजे कळतं हे 2 देशाचा आहे, 2 देश मिटवतील. तुम्ही मध्ये बघा चीनचं किंवा पाकिस्तानचं आणि आपलं स्ट्राईक वगैरे झाले तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत सध्याचे, त्यांनी सुद्धा असं म्हटलं की आम्ही मध्यस्थी करायला तयार आहोत. पण भारतानं सरळ रोखठोक सांगितलं की आम्हाला मध्यस्थीची गरज नाही, हा द्विपक्षीय प्रश्न आहे तो आम्ही. ट्रम्पसुद्धा असं म्हणाले. बरेच देश तयार असतील, ट्रम्प तयार आहे म्हणजे बरेच देश तयार असतील, ट्रम्प ही महासत्ता आहे म्हटलं तर अशा पद्धतीनं हा द्विपक्षीय पक्ष आहे म्हणून द्विपक्षीय हा प्रश्न आहे अशा स्वरूपात भारताची भूमिका आहे. 1972 साली करण्यात आलेला जो शिमला करार आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक शिमला करार झालेला आहे 1972 मध्ये. या तत्वावर आधारलेला असाच हा करार आहे की काश्मीर आणि भारत म्हणजे किंवा भारत आणि पाकिस्तान या पाकिस्तान आणि भारतामध्ये जे काही समस्या आहेत, ज्या काही समस्या आहेत ते द्विपक्षीय आहे, ते 2 देश सोडवतील असं शिमला करारानुसार ठरलेला आहे. या तत्वावर आधारलेला तो करार आहे. याउलट पाकिस्तानने इस्लामी जगताशी आणि चीनशी संबंध राखण्याचा प्रयत्न करून अमेरिकेच्या लष्करी संघटनेत प्रवेश केलेला आहे. आता अमेरिकेनं सुद्धा त्यांना दूर केलेला आहे. समजलं? कळतंय तुम्हाला? 1972 साली शिमला करार आला आणि या तत्वावर आधारलेला होता की द्विपक्षीय समस्या दोन्ही देश सोडवतील. याउलट पाकिस्ताननं काय केलं, ही भारताची भूमिका आहे, पण पाकिस्ताननं काय केलं, इस्लामी जगताशी आणि चीनशी संबंध राखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा प्रयत्न भारतावरती दबाव आणण्यासाठी प्रयत्न होता असं दिसलं. अमेरिकेच्या लष्करी संघटनेत सुद्धा त्यांनी प्रवेश केलेला आपल्याला दिसतो, भारतावर फक्त दबाव आणायचा म्हणून. नंतर पाकिस्तानला भारताशी संबंध प्रस्थापित करण्याबाबत काश्मीर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न वाटतो. पहिले भारत पाकिस्तान युद्ध काश्मीर प्रश्नावरूनच झालेलं आहे, 1965 मध्ये झालेलं आहे. ते माहीत आहे तुम्हाला? काश्मीर प्रश्नावरून हे युद्ध झालेलं आहे. नंतर हा प्रश्न तरीही काही सोडवला गेला नाही. नंतर तो प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा एकदा म्हणजे 1965 मध्ये तरी युद्ध झालंच या प्रश्नावरून, काश्मीर प्रश्नावरून भारत आणि पाकिस्तान यांचं हे एक युद्ध झालं 1965. त्यानंतर दोन्ही देशातील संघर्ष वाढत गेला आणि 1966 मध्ये ताशकंद करार झाला. त्यातून काही साध्य झालं नाही. ताशकंद करार हा नुसता नावालाच राहिला. नंतर 1971 मध्ये पुन्हा पाकिस्तानशी एक युद्ध झालं. हे जरी बांगलादेशाच्या निर्मितीसाठी जरी होतं असलं तरी काय होतं, त्यामध्ये सुद्धा काश्मीर प्रश्नांचीच बाजू होती. म्हणजे त्याशी काश्मीर प्रश्नांची बाजू घेऊनच ते झालं.
1972 शिमला करार जो झाला दोन्ही देशांमध्ये, त्या कराराने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परस्पर देवाणघेवाणीसाठी एक नवा आराखडा तयार करण्यात आला. शिमला करार त्यासाठी फार महत्त्वाचा समजण्यात जातो. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी देवाणघेवाण चालू झाली ती शिमला करारामुळे झाली. नंतर 1999 सुद्धा एक युद्ध झालं, माहीत आहे तुम्हाला, त्याला कारगिल युद्ध असं म्हणतात. 1999 भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कारगिल क्षेत्रातील पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीमुळे, कुणी घुसखोरी केली, भारतानं केली का? नाही. भारताच्या संपूर्ण इतिहासामध्ये भारतानं कधीही स्वतःहून दुसऱ्यावर आक्रमण केलेलं नाही किंवा कुणाची इंचभर भूमीसुद्धा म्हणजे युद्ध करून घेतलेली नाही. पाकिस्ताननं या कारगिल क्षेत्रामध्ये घुसखोरी केली, त्यामुळे संघर्ष निर्माण झाला. आजही काश्मीर हेच दोन्ही देशामधल्या संघर्षाचं एक महत्त्वाचं कारण आहे. संघर्षाचं स्वरूप मात्र बदलत आहे. संघर्षाच्या या नव्या प्रकाराचे वर्णन दहशतवादाची समस्या असंही करता येईल. म्हणजे पाकिस्तान हे दहशतवाद्यांना खतपाणी घालणारं राष्ट्र आहे. सारं जग त्याकडे, पाकिस्तानकडे अशा दृष्टिकोनातून पाहत आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानामध्ये एक दहशतवादाची नवीन समस्या ती भारताला सतत सतावते, अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आपण पाहतो. नंतर बघा, भारत आणि पाकिस्तान ही जी दोन्ही राष्ट्र आहेत, तुम्ही जर पाहिलं, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी 1998 अणुचाचण्या केलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही अणुबॉम्बधारी आहेत, अण्वस्त्रधारी म्हणतात. त्यामुळं या क्षेत्रात शांतता आणि सुरक्षेविषयी संबंधी नव्या चिंता निर्माण झालेल्या आहेत. समजा अणुबॉम्ब जर एखाद्या देशानं जर टाकला, पाकिस्तान देश आकारानं छोटा आहे पण दहशतवादी कारवाईच्या बाबतीत जगामध्ये अव्वल दर्जाचा आहे. या दोन्ही देशात आण्विक संघर्ष होऊ नये अशा अनेक राष्ट्रांना वाटत असतं. जर आण्विक संघर्ष झाला तर प्रचंड न भरून निघणारी अशी अपरिमित हानी होत असते. भारत पाकिस्तान संबंधातील आणखी एक समस्या म्हणजे सरक्रिक क्षेत्रातील सीमेविषयीचा वाद. सरक्रिक नावाचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जो सीमेवरून जो वाद आहे, हा वाद लक्षात ठेवा. अजून एक काश्मीरचा कसा वाद आहे तसा हा वाद आहे. सरक्रिक क्षेत्रातील सीमेविषयीचा हा वाद म्हणून ओळखला जातो. समजते, दोन्ही देशांनी परस्परामध्ये संवाद साधण्याचे अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे वेगवेगळे पंतप्रधान पाकिस्तानचे आणि भारताचे एकत्र येऊन मिटिंगा झालेल्या आहेत, भेटलेले आहेत. नंतर समझोता वगैरे, रेल्वे जा चालू केलेले आहे, अनेक गोष्टी झालेल्या आहेत. परस्पर संवाद साधण्याच्या या गोष्टी होत्या. परंतु पाकिस्तान ज्या प्रकारे भारताच्या विरोधात दहशतवाद्यांना पाठिंबा देतं, ज्या दहशतवादी संघटना आहेत त्या दहशतवाद्यांना पाकिस्तान पाठिंबा देतं. अनेक दहशतवादी पाकिस्तानातून भारतात येतात आणि निरपराध लोकांचे बळी घेतात. दहशतवाद्यांना दिलेला हा जो पाठिंबा आहे आणि दहशतवादी कारवाया घडवून आणत आहेत ज्या पद्धतीनं, हे पाहता संवादाचे सर्व प्रयत्न काय झालेले आहेत, अयशस्वी ठरलेले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संवाद होणं मुश्किल आहे, कारण पाकिस्तानला तो संवाद करायचाच नाही मुळात असं दिसतं आणि त्यामुळे ते दहशतवादी कारवायाला फर्स्ट प्रेफरन्स देतात. नंतर आपणाला पाहायचं आहे, हा झाला पाकिस्तानशी संबंध. आता आपण पाहतोय भारताच्या शेजारी असणारा दुसरा एक सर्वात मोठा देश ज्याचं नाव आहे चीन आणि पाकिस्तानचे संबंध. बघा, भारत आणि चीन यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष दोन प्रश्नाशी निगडीत आहे. त्यातला एक जो प्रश्न आहे तो सीमारेषा आहे आणि दुसरा जो प्रश्न आहे तो तिबेट, म्हणजे तिबेटचा दर्जा म्हणतात त्याला. भारत आणि चीन यांच्या सीमारेषेवर जो वाद आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा, हे दोन घटक लक्षात ठेवायचे. एक अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा. भारत आणि चीन यांच्यामध्ये जो सीमेवरूनचा वाद आहे, तो सीमेवरूनचा वाद अक्साई चीन हा एक घटक आहे आणि मॅकमोहन रेषा ही दुसरा घटक आहे. ओके, असे दोन घटक त्याला कारणीभूत आहेत, मॅकमोहन रेषा आणि अक्साई चीन. लक्षात राहतील. चीनचा दावा असा आहे की अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेश म्हणजे अरुणाचल प्रदेश, हा अरुणाचल प्रदेश म्हणजे आपलं एक पूर्वेकडचं राज्य आहे आणि चीन असं म्हणतं की हा अरुणाचल प्रदेश आहे तो चीनचा भूप्रदेश आहे आणि अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा आणि अक्साई चीनच्या दक्षिणेकडचा प्रदेश आहे
अरुणाचल प्रदेश ज्याला म्हणतो आपण, हा प्रदेश आमचा आहे असं चीन म्हणत आहे. मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे. ही चीन मान्य करतच नाही. आंतरराष्ट्रीय सीमारेषा देशांना मान्य करावी लागते, पण चीन ती मॅकमोहन रेषा मान्य करत नाही. म्हणून हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा असं भारतानं अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत, पण त्याला फारसं अपयश म्हणजे यश आलेलं नाही. आणि त्यावरून 1962मध्ये चीनने भारतावर आक्रमणसुद्धा केलेलं आहे. म्हणजे चीन आणि भारत यांच्यामध्ये या दोन प्रश्नावरून, एक प्रश्न आहे सीमा प्रश्न, अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा, आणि दुसरा आहे तिबेटचा दर्जा, यावरून 1962ला चीन आणि भारत यांच्यामध्ये युद्धसुद्धा झालेलं आहे. तरीही हा प्रश्न मिटलेला नाही. आता त्यातला दुसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न कोणता आहे रे? तो प्रश्न आहे तिबेट हे पारंपरिकदृष्ट्या एक स्वायत्त असं क्षेत्र आहे, परंतु चीन त्या प्रदेशात आपलं लष्करी नियंत्रण सातत्यानं वाढवत आहे. म्हणजे तिबेटला ताब्यात ठेवू पाहत आहे. तिबेटच्या दलाई लामा यांनी भारतात राज्याश्रय घेतलेला आहे. ही बाब दोन्ही देशातील संघर्षाचं एक मुख्य कारण आहे. बघा, तिबेटचे जे काय आहेत दलाई लामा, तर दलाई लामा यांनी भारतामध्ये राज्याश्रय त्यांना देण्यात आलेला आहे. भारतानं त्यांना भारतामध्ये राज्याश्रय दिलेला आहे. आणि त्यामुळं चीन आणि भारत यांच्यामध्ये हा एक प्रश्न, दलाई लामाचा एक प्रश्न, म्हणजे 3 प्रश्न मुख्य प्रश्न आहेत. एक प्रश्न आहे सीमावाद, दुसरा आहे तिबेटचा दर्जा, सीमावादामध्ये अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा, आणि तिबेटचा दर्जा जो आहे, तिबेट तसं पारंपरिक एक स्वायत्त असं क्षेत्र असलं तरी चीन त्या प्रदेशावरती आपलं लष्करी नियंत्रण वाढवू पाहतंय, त्याच्यावर ताबा ठेवू पाहतंय. त्यामुळं भारत आणि चीन यांच्यामध्ये वाद आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, तिबेटचा दलाई लामा आहे आणि भारतात राज्याश्रय घेतल्यामुळं चीनचा आणि भारताचा वाद जास्त चिघळत गेलेला आहे, वाढत गेलेला आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री, चीन पाकिस्तानला करत असलेला शस्त्रपुरवठा. चीन काय करते माहिती आहे का? स्वतः भारताच्या समोर लढायला न येता पाकिस्तानला समोर करून या कुरघोड्या करत आहे. चीन पाकिस्तानला करत असलेला जो शस्त्रपुरवठा आहे, पाकिस्तानची अवकात नाही भारतामध्ये घुसण्याची किंवा भारताला असा शह देण्याची, पण चीन त्यांना सपोर्ट करत आहे. आणि क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्राचे तंत्रज्ञान, त्यामुळे भारताच्या सुरक्षेला असणारा धोका अधिक वाढत चाललेला आहे. कशामुळं? चीन पाकिस्तानामध्ये अण्वस्त्राचं तंत्रज्ञान पुरवते म्हणून. आणि त्यामुळं पाकिस्तान आणि चीन यांची मैत्री, तसंच भारताच्या इतर शेजारी राष्ट्रामध्ये, जी भारताची इतर शेजारी राष्ट्र आहेत, त्या शेजारी राष्ट्रामध्ये वाढत असलेला चीनचा प्रभाव ही भारताच्या काळजीची बाब आहे. म्हणजे भारताला खरोखर काळजी करण्यासारखी ही बाब आहे. एक, चीन आणि पाकिस्तान यांची मैत्री, आणि दुसरी म्हणजे भारताच्या बाजूची जी राष्ट्र आहे, त्या बाजूच्या राष्ट्रावरती चीन आपला प्रभाव वाढवत चाललेला आहे. आता ही काळजीची जरी बाब असली तरी भारताने चीनशी संबंध सुधारण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे. कारण भारत हा शांतताप्रिय देश आहे. भारत हा अहिंसेचा देश आहे. गांधीजींचा, बापूजींचा देश आहे असं आपण म्हणतो. या दोन देशामधील सीमा प्रश्न जे चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना करण्यात आलेली आहे. चीन आणि भारत या दोघांचाही आर्थिक विकासाचा वेग वाढल्यानंतर दोघांमधील व्यापारी संबंध बळकट होण्यास सुरुवात झालेली आपण पाहतो. तरीही म्हणजे असं असलं, व्यापार जरी प्रबळ झाला, बळकट झाला, तरी सीमेवरचे वाद काही अजून मिटलेले दिसत नाही. दोघांमधील आर्थिक आणि व्यापारी संबंध सुधारल्यामुळे रशिया, चीन आणि भारत यांच्यातील चर्चेच्या फेऱ्यांमुळे हळूहळू भारत चीन संबंधात काय होत चाललेले आहे? सुधारणा होत चाललेली आपण पाहतो. आता हळूहळू व्यापाराच्या दृष्टीनं चीन आणि भारत यांच्यामध्ये सुद्धा संबंध सुधारित चाललेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यातील सीमा प्रश्न जरी सुटलेला नसला, म्हणजे भारत आणि चीन यांच्यामध्ये जो सीमा प्रश्न आहे, मॅकमोहन असो किंवा अक्साई चीन असो, तो जरी सुटलेला नसला तरी तो थोडा मागे पडलेला आपल्याला दिसतो. आणि इतर क्षेत्रातील संबंधांना काय झालेलं आहे, चीन आणि भारत यांच्यामध्ये आता थोडंसं महत्त्व आलेलं आहे. ते संबंध थोडे थोडे सुधारत चाललेले आहेत. अशा पद्धतीनं हे चीनशी सुद्धा आपला चांगल्या पद्धतीचा संबंध आता सुधरू लागलेला आहे, वाढू लागलेला आहे. त्यानंतर पुढचा जो देश आहे तो अफगाणिस्तान आहे. 2 देश आपण पाहिले, एक पाकिस्तान आणि दुसरा कोणता पाहिला रे? चीन. आता आपल्याला पाहायचं आहे तो म्हणजे अफगाणिस्तान. भारत आणि अन्य शेजारील राष्ट्र जे आहेत त्यामध्ये
पहिला जो आहे तो आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता फार मोठ्या प्रमाणात आहे, हे तुम्हालाही माहीत असेल. आता यामध्ये अनेक तिथं संघटना आहेत, तालिबानी संघटना ज्याला म्हणतात. या तालिबानी संघटना दहशतवादी कारवाया करतात. ओसामा बिन लादेन जो होता तो त्या संघटनेचाच म्होरक्या होता. तो अफगाणिस्तानीच होता तोही. तालिबान या दहशतवादी संघटनेचे, तालिबान ही संघटना लक्षात ठेवा, तालिबान या दहशतवादी संघटनेचे तेथील वर्चस्व हे त्याला कारणीभूत आहे. आणि त्यामुळं अफगाणिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता आहे. कशामुळं? तालिबानमुळे, तालिबान या दहशतवादी संघटनेमुळे. अफगाणिस्तानमध्ये शांतता, नंतर सुरक्षितता आणि स्थैर्य हे लक्षात ठेवा. अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे, तेथील हिंसाचाराला आळा घालणे, लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे, यासाठी भारताने अफगाणिस्तानला नेहमीच मदत केलेली आपल्याला दिसते. तसंच युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा, तिथं सतत दहशतवाद्यांच्या विरोधात अशी काही आक्रमणं किंवा अनेक कारवाई केल्या जातात युद्ध सदृश्य अशा. आणि त्यामुळं युद्धामुळं नष्ट झालेलं जे अफगाणिस्तानचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, दळणवळणाच्या ज्या सुविधा आहेत, त्या निर्माण करण्यासाठी, शिवाय रस्ते बांधणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात काय केलेलं आहे, शाळा, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान ही जी वेगवेगळी क्षेत्रं आहेत ना, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारतानं आत्तापर्यंत अफगाणिस्तानला बऱ्याच वेळेला मदत केलेली आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीनं आपण एक एक देश पाहत चाललेलो आहे. वेगवेगळ्या सुविधा अफगाणिस्तानमधल्या दळणवळणाच्या असोत, आरोग्याच्या असो, शिक्षणाच्या असो, त्यामध्ये भारत अफगाणिस्तानला नेहमी मदत करत आलेला आहे. नंतर काही सिंचन प्रकल्प जे आहेत, ते सिंचन प्रकल्पसुद्धा भारताच्या देखरेखीखाली त्याची उभारणी, अशा सर्व क्षेत्रामध्ये भारतानं अफगाणिस्तानला मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरा देश आहे तो म्हणजे बांगलादेश. कोणता देश आहे? हा चौथा देश आहे. पाकिस्तान, चीन. नंतर आपण अन्य देशामध्ये, शेजारी राष्ट्रामध्ये अफगाणिस्तान पाहिला. पुढचा देश आहे तो म्हणजे कोणता आहे रे? बांगलादेश. आजचा बांगलादेश म्हणजे पूर्वीचा पूर्व पाकिस्तान आहे. आता जो बांगलादेश दिसतो ना, तो पाकिस्तानचा भाग आहे. पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी पाकिस्तानची विभागणी पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानमध्ये झाली. म्हणजे भारतातून पाकिस्तानची पाळणी झाली आणि पाकिस्तान पुन्हा दोन विभागामध्ये विभागला गेला, पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान. त्यातला पूर्व पाकिस्तान जो आहे त्याला बांगलादेश म्हणतात. ओके, हे दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे पाकिस्तानची पाळणी पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानमध्ये झालेली आहे. पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यामध्ये भाषिक फरक होता. कसला फरक आहे रे? भाषिक. अन्न राजकीय संघर्षही होते. त्यातून बांगलादेश मुक्ती चळवळीचा उगम झाला आणि या चळवळीने बांगलादेश पाकिस्तानच्या वर्चस्वापासून मुक्त करण्याचा पुढाकार घेतला. बांगलादेश मुक्ती संग्रामामध्ये भारताने बांगलादेशीयांना मदत केलेली आहे. आणि बांगलादेशाची निर्मिती किती साली झाली रे? 1971 इंदिरा गांधी त्यावेळेला पंतप्रधान होत्या. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पाणी वाटपासंबंधी आणि सीमेसंबंधी काही करार झाल्यामुळं अलीकडच्या काळात मोदींनी, म्हणजे नरेंद्र मोदींनी, पंतप्रधानांनी आपल्या भारताच्या असे बरेच छोटे मोठे करार करून हे वाद संपवलेले आहेत. म्हणजे भारत आणि बांगलादेश यांच्यातील पाणी वाटपासंबंधी, सीमारेषेसंबंधी काही वाद होते. काही करार झाल्यामुळे त्यांच्यातील संघर्ष संपून आता त्यांच्यातील व्यापारी संबंध अधिक वाढू लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा पद्धतीनं बांगलादेशाशी उत्तम प्रकारचे संबंध भारताचे प्रस्थापित झालेले आपण पाहतो. बांगलादेशानंतर दुसरा देश आहे, पाचवा देश म्हणूयाला आपण. हा जो दुसरा देश आहे तो आहे श्रीलंका. कोणता देश आहे? श्रीलंका. श्रीलंका हे आपले शेजारील राष्ट्राशी, हे आपलं शेजारील राष्ट्र आहे. मी तुम्हाला नकाशात दाखवलं सुद्धा. जे शेजारील राष्ट्र हे पाण्याची, म्हणजे समुद्र सीमेनं आपल्याशी जोडलेलं आहे, त्याची समुद्र सीमा भारताच्या सीमेशी आहे. हे या शेजारील राष्ट्राशी, म्हणजे श्रीलंका हे आपल्या शेजारील राष्ट्राशी भारताचे संबंध कसे आहेत रे? कसे आहेत सांगा बघू? मैत्रीपूर्ण संबंध आहेत. कसे संबंध आहेत? मैत्रीपूर्ण. श्रीलंकेतील तामिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यामध्ये नेहमी संघर्ष चालू असतो. या संघर्षामुळे 1985 नंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यावेळी श्रीलंके सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतीसेना पाठवलेली होती.
सरकार आणि तमिळ संघटना जे आहेत, तमिळ लोक आणि श्रीलंकेचं सरकार यांच्यामध्ये, तमिळ संघटना आणि श्रीलंकेचं सरकार यांच्यामध्ये नेहमीच वाद आहेत. शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून भारतानं 1985 साली राजीव गांधी त्यावेळेला पंतप्रधान होते, त्यावेळेला भारतानं शांतीसेना पाठवली आणि सागरी क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीनं श्रीलंकेशी असलेले आपले जे मैत्रीचे संबंध आहेत ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचे संबंध समजण्यात येतात. अशा पद्धतीनं श्रीलंकेशी सुद्धा आपले अत्यंत चांगल्या पद्धतीचे हे संबंध आपण प्रस्थापित झालेले पाहतो. त्यानंतरचा अन्य देशामधला अफगाणिस्तान झाला. अफगाणिस्तान झाल्यानंतर बांगलादेश झाला, नंतर श्रीलंका झाला. आता आपल्याला पुढचा देश पाहायचा आहे तो म्हणजे नेपाळ. हा छोटासा देश आहे. नेपाळ आणि भूतान हे चारही बाजूने डोंगरी भूभागाने वेढलेले देश आहेत. बघा, यांची चारही भूभाग जे आहेत, चारही बाजू जे आहेत नेपाळ आणि भूतानचे, ते चारही भूभाग डोंगरी भूभागाने वेढलेले आहेत. त्यांच्या सीमा भारताशी आणि चीनशी जोडलेले आहेत. म्हणजे नेपाळची सीमा भारताशी जोडलेली आहे, तशीच चीनशी जोडलेली आहे. तसंच भूतानची सीमासुद्धा भारताशी जोडलेली आहे आणि चीनशी जोडलेली आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाचा पाया 1950 मध्ये, किती साली? 1950 साली भारत नेपाळ मैत्री करार झाला आणि त्या करारामध्ये भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंधाचा पाया घातला गेला. किती साली हा करार झाला? 1950 साली. कोणत्या नावानं झाला? भारत नेपाळ मैत्री करार. या कराराने नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहजच प्रवेशच नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करण्याचा परवानगा मिळाला. म्हणजे तुम्हाला कदाचित माहीत नसेल की या करारानुसार नेपाळचे लोक भारतात विना परवाना येऊ शकतात आणि भारतातले लोक नेपाळमध्ये, आपण जसं इतर राज्यामध्ये फिरायला जातो ना, तसं नेपाळमध्ये जाऊ शकतो. ते सीमा दोन्ही देशांनी एकमेकासाठी खुल्या ठेवलेल्या आहेत. समजलं? त्याचबरोबर नेपाळचे लोक भारतात येऊन नोकरी करू शकतात, भारतातले लोक नेपाळमध्ये जाऊन नोकरी आणि उद्योग करू शकतात. 1990 साली नेपाळची लोकशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आणि आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधा, अन्नविषयक गरजा आणि व्यापार यासाठी आणि ऊर्जेसाठी नेपाळ पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे. बघा, पुन्हा एकदा बघा, आर्थिक प्रगती, नंतर पायाभूत सुविधा, अन्नविषयक गरजा, व्यापार यासाठी आणि ऊर्जेसाठी नेपाळ भारतावरती पूर्णपणे अवलंबून आहे. त्यामुळे या दोन देशामध्ये सुद्धा संबंध अतिशय मैत्रीपूर्ण असे संबंध असलेले आपण पाहतो. कळलं सर्वांना? पुढचा, नेपाळमध्ये ना 2015 मध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी भारताने नेपाळला भरपूर मदत केलेली आहे आणि त्या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा देश, पुढचा देश. कोणकोणते देश झाले? बघा, पहिले जे दोन देश होते ते अत्यंत महत्त्वाचे, पाकिस्तान आणि चीन. नंतर आपण अन्य देशामध्ये अफगाणिस्तान पाहिला, बांगलादेश पाहिला, श्रीलंका पाहिला, नेपाळ पाहिला. आता एक छोटासा देश आहे भूतान नावाचा. कोणता? भूतान. लक्षात राहील? नक्की लक्षात राहील का रे? भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी कुणावर आहे? भारतावर आहे. भूतानमध्ये पाण्याचा पाण्याचा प्रचंड स्रोत आहे. या पाण्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पात भारतानं काय केलेलं आहे? सहकार्य केलेलं आहे. हे ध्यानात ठेवायचं. त्यानंतर दुसरा देश आहे म्यानमार. भूतान झाला की पुढचा देश आहे म्यानमार. म्यानमारशी आपले कसे संबंध आहेत ते आपण पाहूया. बघताय ना, लक्ष आहे ना सर्वांचं? म्यानमार हे भारताच्या पूर्वेकडील असलेलं आग्नेय आशियाई राष्ट्र आहे आणि या आग्नेय आशियाई राष्ट्राने भारताशी जोडणारे प्रवेशद्वार आहे. या भागात विकसित होत असलेल्या लोहमार्ग आणि महामार्गामुळे दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि आग्नेय आशिया हे एकमेकाशी जोडले जाणार आहेत आणि त्यामुळे या प्रदेशातील व्यापार आणि आर्थिक देवाणघेवाण जी आहे ती काय झालेली आहे? पुढे भविष्यात वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि म्हणून म्यानमारकडून भारताला नैसर्गिक वायूची काय करता येईल? आयात करता येईल. नंतर पुढचा जो देश आहे तो मालदीव आहे. तो सुद्धा श्रीलंकेप्रमाणे समुद्र सीमेनं जोडलेला आहे. समजलं? मालदीव. भारत आणि मालदीव यांच्यामध्ये संबंध सुरुवातीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. भारताच्या दक्षिणेला असणारं एक छोटंसं राष्ट्र आहे. अनेक कारणासाठी भारतावर अवलंबून आहे. म्हणजे भारत देशावरतीच बरंचसं अवलंबून असलेले छोटं राष्ट्र आहे. 1981 पासून या दोन राष्ट्रांनी व्यापारी संबंध प्रस्थापित केलेले आहेत. किती साली? 1981 पासून. पायाभूत क्षेत्राचा विकास 1, आरोग्य, दळणवळण अशा विविध क्षेत्रामध्ये भारताने मालदीवला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केलेली आहे. 2006 नंतर
म्हणजे अलीकडचा काळ आहे. त्यांच्यामध्ये संरक्षण क्षेत्रातील सहकार्याला सुरुवात झालेली आहे. भारताने मालदीवला सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी भरपूर मदत केल्याचं आपल्याला दिसून येतं. मदत करायला सुरुवात केलेली आहे. अवकाश सहकार्य, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ऐतिहासिक वास्तूचे जतन, पर्यटन या क्षेत्रामध्ये दोन्ही राष्ट्रांनी एकमेकाशी करार केलेले आहेत आणि तसंच दहशतवादासारख्या समस्येशी लढण्यासाठी सुद्धा एकमेकाला सहकार्य करण्याचं या दोन्ही राष्ट्रांनी ठरवलेलं आहे. म्हणजे आपल्या बाजूची जी राष्ट्र आहेत, अफगाणिस्तान असो, बांगलादेश असो, श्रीलंका असो, नेपाळ असो, भूतान असो, म्यानमार असो, हे आपल्याशी मैत्रीपूर्ण संबंध असणारे राष्ट्र आहेत. ओके. नंतर भारत आणि अमेरिका बघा. भारत आणि अमेरिका बघण्याच्या अगोदर इकडे एक माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिलेलं आहे पहा. माहीत आहे का तुम्हाला मध्ये बघा, म्यानमार आणि आंग सी क्यू. म्यानमारमध्ये लष्करी राजवटीविरुद्ध दीर्घकाळ लढा देऊन लोकशाही प्रस्थापित करण्याचे श्रेय कुणाला जातं रे? आंग सी क्यू. लक्षात राहील, हे नाव आहे बरं काय. आंग सी क्यू यांना दिले जाते. त्यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. ती घटना तुम्हाला माहीत असली पाहिजे. नंतर पुढे एक दक्षिण आशियाई सहकार संघटना, अशी एक सार्क संघटनेची माहिती दिलेली आहे. पाहिली तुम्ही ही सार्क संघटनेची माहिती? याबद्दल तुम्हाला माहीत असलं पाहिजे. दक्षिण आशियामध्ये एकमेकांना सहकार्य करण्याच्या उद्देशानं ही संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. आता ही सार्क नावाने ओळखली जाते. ओके, लक्षात राहील सर्वांच्या. पुढे बघा, सार्क ही दक्षिण आशियाई राष्ट्रांनी 1900 किती साली रे? 85 मध्ये स्थापन केलेली एक प्रादेशिक संघटना आहे. फक्त आशिया खंडापुरती मर्यादित असणारी एक प्रादेशिक संघटना. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये, दक्षिण आशियाई जी राष्ट्र आहेत, या दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणे हा एक झाला उद्देश बघा त्याचे. नंतर त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास घडवून आणणे दुसरा झाला. हा या संघटनेचा हेतू आहे. संघटना म्हणजे सर्व दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन आपल्या समान प्रश्नांची, जे समान समस्या आहेत त्या प्रश्नांची समान हिताची चर्चा करण्याचे हे व्यासपीठ आहे. म्हणजे जे या सार्क संघटनेमध्ये देश आहेत त्या देशांचे जे समान प्रश्न आहेत, समान समस्या आहेत, समान हित आहेत, त्यावरती चर्चा करण्याचं हे एक व्यासपीठ आहे असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ दारिद्र्य निर्मूलन आहे, शेतीचा विकास आहे, तंत्रज्ञानातील क्रांती आहे. दक्षिण आशियाई देशाचे काही समान हितसंबंध आहेत. दक्षिण आशियाई देशांना परस्पराशी व्यापार करणे नंतर अधिक सोपं जावं म्हणून सार्कच्या व्यासपीठावर काही महत्त्वाचे करार करण्यात आलेले आहेत. त्यानुसार संपूर्ण दक्षिण आशियाचे एक मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण केलेलं आहे. दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या समान विकासासाठी हा जो कार्यक्रम आहे समान विकासाचा दक्षिण आशियाई देशांचा, त्या कार्यक्रमासाठी म्हणजे राष्ट्रांच्या समान विकासासाठी दक्षिण आशियाई विश्वविद्यालय यासारख्या संस्थासुद्धा आणि दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र हा करार करण्यात आलेला आहे. सार्क या संघटनेची स्थापना करण्यामागील हेतू कोणता आहे आणि सार्कमध्ये आज किती सदस्य देश आहेत? आज दक्षिण आशियाई देशाची समान हितसंबंध कोणते आहेत? असे अनेक प्रश्न विचारलेले आहेत बघा. तर आता आपल्याला हे तिन्ही प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत, आहे की नाही. पहिला प्रश्न कोणता आहे रे? पहिला प्रश्न आहे की सार्क या संघटनेची स्थापना जी झालेली आहे त्या सार्क संघटनेची स्थापना होण्याच्या पाठीमागचं कारणचं विचारलेलं आहे. म्हणजे सार्क संघटना का स्थापन झालेली आहे? कोण सांगेल का रे? आता एवढं शिकवल्यानंतर किंवा वाचल्यानंतर माहीत असायला पाहिजे किंवा आपल्याला समजायला पाहिजे, यायला पाहिजे, नाही का. सार्क ही जी संघटना आहे ती दक्षिण आशियाई राष्ट्राची एक अत्यंत महत्त्वाची संघटना आहे. आणि या संघटनेमध्ये तुम्हाला या संघटनेबद्दल थोडी तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ती माहिती तुम्हाला सांगता येईल का सांगा असं मी विचारलं आहे तुम्हाला. सार्क संघटना जी आहे त्या सार्क संघटनेची माहिती सांगायची आहे. म्हणजे सार्क संघटनेची स्थापना करण्यामागचा हेतू जो आहे तो दक्षिण आशियाचा विकास करणं आणि आर्थिक सहकार्य निर्माण करणं. दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणं आणि दक्षिण आशियाचा विकास करणं,
त्या ठिकाणचं दारिद्र्य निर्मूलन करणं, शेतीचा विकास करणं, तंत्रज्ञानात क्रांती आणणं, परस्पराने एकमेकाला व्यापारासाठी सहकार्य करणं, अशा पद्धतीचा समान कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून ही सार्क संघटना अस्तित्वात आलेली आहे. पुढे काय विचारले पहा, सार्कमध्ये आज किती सदस्य देश आहेत? आता हे सार्कमधले जे सदस्य देश आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की नाही. म्हणजे सार्क जी संघटना आहे त्यामध्ये किती सदस्य राष्ट्र आहेत हे जरा थोडंसं आपण पाहिलं पाहिजे की नाही. आता अलीकडे काही वाढले असतील तर मला माहीत नाही, पण 7 घटक असले पाहिजेत. म्हणजे 7 राष्ट्र, संयुक्त राष्ट्रामध्ये कशी वेगवेगळी राष्ट्र आहेत तसे सार्कमध्ये सुद्धा अनेक राष्ट्र एकत्र येऊन ही संघटना स्थापन झालेली आपण पाहतो. आता ही जी सार्क संघटना आहे त्यामध्ये किती देश आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर हे सार्क संघटनेत असणारे देश आहेत ना, ते आपण तुम्हीच असं करा, सर्च करा आणि मग मला सांगा. समजलं? सार्क संघटनेचे सदस्य देश कोणकोणते आहेत हे तुम्हाला सर्च करता येईल, आहे की नाही. सार्क जी संघटना आहे ते एक व्यासपीठ आहे. आपण पाहिलं दक्षिण आशियाई देशांना आपला विकास करण्यासाठी जी एक संघटना स्थापन केलेली आहे ती सार्क संघटना आहे की नाही. आता ही जी सार्क संघटना आहे त्या सार्क संघटनेचे सदस्य देश जे आहेत ते सदस्य देश तुम्ही सर्च करायचे, म्हणजे शोधायचे आणि मग तुम्ही मला सांगायचे. जर चुकीचे असले तर मग मी सांगतो तुम्हाला. देशाची जी संख्या आहे यामधली ती तुम्ही मला पुढच्या लेक्चरला सर्च करून सांगाल अशी अपेक्षा आहे. आणि पुढे तिसरा प्रश्न आहे, दक्षिण आशियाई देशाने समान हित संबंध कोणते आहेत? अनेक समान हित संबंध आहेत, पुस्तकामध्ये बी सांगितलेले आहेत बघा. दक्षिण आशियाई सार्क संघटना जी आहेत, दारिद्र्य निर्मूलन ही समान समस्या आहे, शेतीचा विकास समान समस्या आहे, तंत्रज्ञानातील क्रांती हे समान हित संबंध आहेत. असे 3 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. आणि मग आपण वळणार आहे भारत आणि अमेरिका यांच्या संबंधाकडे. आज आपण इथेच थांबूया. म्हणजे आज आपण फक्त या वेगवेगळ्या देशाचा अभ्यास केला जे शेजारील राष्ट्र होती. आता दूरवरची जी राष्ट्र आहेत ना ती पुढच्या लेक्चरला आपण एका लेक्चरमध्ये पाहूया. ओके, तर अशा पद्धतीनं हे आजचं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे, ज्यामध्ये आपण भारत आणि भारताच्या शेजारची जी राष्ट्र आहेत त्यांचा आढावा घेतलेला आहे. आता रशिया, नंतर अमेरिका, आफ्रिका हे आपण नंतरच्या लेक्चरला पाहूया. ओके, धन्यवाद.